छत्रपती संभाजीनगरच्या म्हारोळा गावामध्ये एक विचित्र घटना घडली आहे। इथल्या गावकऱ्यांनी रुग्णालयामध्ये रेबीजची लस घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। 8 दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला आणि त्यानंतर हे गायीचं वासरू मरण पावलेलं होतं। त्यानंतर ज्यांनी या गायीचं दूध प्यायलेले होते ते सगळे जण आणि खरं तर संपूर्ण गावकरीच या दवाखान्यामध्ये जात आहेत आणि रेबीजची लस टोचून घेत आहेत। गायीला कुत्रा चावला असल्यामुळे त्याचे दूध पिलेले लोक विषबाधा झाली, त्याच्यामुळे अचानक एवढे लोक आलेले इकडं इंजेक्शन घेण्यासाठी। पण आता इथे इंजेक्शनचा खूप मोठी लाईन लागलेली आहे, अवेलेबल इंजेक्शन मिळतं नाही मिळतं काही समजा नाही झालं। गावात चर्चा झाली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं की दुधामधून जे लोकांना दूध देत होते त्या गाईच्या पिल्लाला पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं। तर मग ते पिल्लो ते गाईला पिलेलं होतं, तर मग लोक त्याला भीत होते। 2 दिवसापासून गावामध्ये चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे आज ही लाईन लागलेली। गाईच्या वासराला एका कुत्र्याने चावलेलं होतं आणि ते गाईचं वासरू गाईला दूध पिलं आणि त्याच गाईचं दूध गावातल्या अनेक लोकांना त्यांनी दिलेलं असल्यामुळे लोकांमध्ये भीतीची दहशत निर्माण झाली। हे वासरू गेलेलं आहे, रेबीजने गेलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आलं आणि आम्हालाही रेबीज होतो की काय ते दूध आणि दुधाचे प्रोडक्ट दही वगैरे खाल्ल्यामुळे। त्यामुळे सगळे गावकरी घाबरलेले आहे, अतिशय भीतीचं वातावरण आहे इथे लोकांमध्ये आणि त्यांना असं वाटतंय की आपल्याला रेबीज होऊन आपण जातो की काय, कारण रेबीज हा बरा होणारा इलाज नाही एकदा झाल्यावरती। त्यामुळे लोक इथे वॅक्सिन घेण्यासाठी येत आहे।